17 आता मॅच नंबर 10 ला सुरुवात होते. मॅच नंबर 10 या आजच्या दिवसामधील मॅच नंबर 10. सकाळपासून आपण हा 10वा सामना पाहतोय. एकदा अंपायर स्कोरर नक्कीच या स्पर्धेत अतिशय अनमोल कामगिरी पार पाडतायत. आजचा डे 2 दिवस क्रमांक 2 JPL मधील दिवस क्रमांक 2 मॅच नंबर 10 मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. पहिला बॉल पडेल अविनाश उपाध्यायच्या माध्यमातून संयमसाठी. पहिला बॉल अविनाशचा. यावेळेस मात्र ऑफ ब्रेक चेंडू. व्हेरिएशन खूप आहे अविनाशकडे. पुढचा बॉल कॅच सुटतोय. कॅच आणि कॅच सुटला जाईल. काय बॉलिंग आहे मित्रांनो अविनाश कडून. अतिशय अचूक टप्पा, अचूक मारा, दोन्ही आत बाहेर हा खेळाडू करतो. पुढचा बॉल अविनाशचा सामना करतो संयम. यावेळेस मात्र सिंगल हलक्यात खेळून काढलाय 1 धावेसाठी. षटक संपते. पहिली धाव येते अविनाशच्या ओव्हरमधून. फक्त 1 धाव खर्च केली बॅटिंग पॉवर प्ले मध्ये. अविनाश नक्कीच एकदा टाळ्या होऊ देत मित्रांनो अविनाशसाठी. फक्त 1 धाव खर्च केली आहे या षटकामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव गावभाग संघाकडून खेळताना. तर आता मात्र वैयक्तिक दुसरं व संघाचं पहिलं षटक घेऊन सौरभ येते बॉलिंग मारते. सौरभ तर सौरभ हा देखील लेफ्ट हँडर बॉलर. यावेळेस मात्र बॅकफुट पंच सिंगल धाव येईल. आता मात्र संयम आपलं खातं उघडतोय या 1 धावेनी. आता मात्र सम्मेतला देखील आता खातं उघडणं गरजेचं आहे. सम्मेत, नांद्रेकर व संयम यावेळेस मात्र संयम देखील आपलं खातं उघडते धावांचं 1 धावेने. 1 डी मध्ये डिक्लेअरसाठी बॉल जातोय आणि 1 धाव सिंगली. या धावेवर मात्र धावसंख्या अजून पोहोचते ती 3. यावेळेस मात्र फटका चांगला. इथे फिल्डर आहे अभि. इथे मग चांगलं फील्ड केला जातोय बॉल आणि सिंगल येईल या बॉलवरती. आता मात्र सम्मेतच्या बॅटमधून धावा यायला सुरुवात झाल्यात. सम्मेत व संयम डबल एस. यावेळेस मात्र चांगला फटका आहे कव्हरच्या दिशेने. सिंगल धाव येईल. पुन्हा अभिच्याकडे बॉल जातोय. जर्सी नंबर 77 अभि. चांगली बॉलिंग इथे मात्र हाताळली जाते. यावेळेस मात्र पुन्हा बॅकफुटला गेले. पुन्हा पंच केलाय. पुन्हा सिंगल येईल. आता मात्र सौरभच्या या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 5 चेंडूमध्ये 5 धावा आल्या आहेत. प्रत्येक बॉलवरती 1 सिंगल घेतली गेली आहे. शेवटचा बॉल सौरभ याचा सामना करेल तो. आता मात्र डॉट बॉलने सांगता होते ओव्हरची. षटक क्रमांक 2 चा खेळ संपतोय. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या होते 6.
2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते फक्त 6. सौरभ उपाध्यायचं षटक संपते. या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या सौरभने. आता मात्र नवीन बॉलर सज्ज होतोय. यावेळेस मात्र अलाउन द कार्पेट चांगला फटका आहे. तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आहे. अभिच्या माध्यमातून सिंगल घेतली जाईल पहिल्या बॉलवरती. संयमच्या बॅटमधून सिंगल येते. आता मात्र सवेद ऑन स्ट्राईक. तर नवीन बॉलर प्रवीण उपाध्याय. या संघामध्ये उपाध्याय बंधूंचा भरणा. वॉट बॉल, काय बॉल आहे. अविनाश उपाध्याय, प्रवीण उपाध्याय, सौरभ उपाध्याय, सर्व उपाध्याय खेळाडू एकाच संघामध्ये खेळताना दिसत आहेत. सगळे हे उपाध्याय बंधू एकाच संघामधून आपले जलवे दाखवत आहेत. तर आता मात्र सिंगल धाव घेतली जाते आहे. या सिंगलने मात्र धावसंख्येतून पोहोचेल ती 8 वरती. 2.4 षटकांचा खेळ मनाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. काय बॉल आहे. आणि ते मात्र थर्ड अंपायर टीव्ही अंपायरचा निर्णय घेतला गेलाय. टीव्ही अंपायर निर्णय सोपवला गेलाय. आपण मेगा स्क्रीनवरती देखील हा रिप्लाय पाहू शकता. कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला हा रिप्लाय आहे आणि क्लिअर कट विकेट दिसते. ठीक आहे दाखवायचं नाही येतं. वेट वेट बॅट्समन वेट वेट बॅट्समन वेट निर्णय येतोय अजून. इथे दिसलंय. एकदा चेक करायचा रिव्ह्यू पुन्हा एकदा चेक केला जातोय. पुन्हा एकदा थोडासा क्लोज कॉल आहे. विकेट विकेट संयम विकेट होते. संयमची मात्र सर्वांना आपल्याला मेगा स्क्रीनमध्ये दिसला रिप्लाय. संयम थोडासा शॉर्ट ऑफ विकेट राहिला त्यामुळे संयम स्टंप आउट होतोय व माघारी परतेल डगआउट मध्ये. एक मिनिट अंपायर एक मिनिट. हा तिकडे जाईल. सध्या नवीन बॅटर मॅच आता सज्ज होतोय. यावेळेस मात्र लेग ब्रेक चेंडू. काय बॉल आहे मित्रांनो. नक्कीच एक फसवा बॉल, एक फसवा चेंडू प्रवीणच्या माध्यमातून आपण पाहतोय. ओव्हर संपते. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतो. धावसंख्या ती फक्त आणि फक्त 8 धावा.
10 मधील 9 वेळा हा झेल सुटेल, परंतु एखाद्या वेळेस पकडेल तो हा एखाद्या वेळेचा झेल इथे मात्र टिपला गेलाय. सौरभ याच्या माध्यमातून व्हॉट अ कॅच. या सामन्यांचं लाईव्ह प्रक्षेपण देखील थेट यूट्यूबच्या माध्यमातून सुरू आहे. एम स्पोर्ट्स या चॅनलवरती हे सामने आपण लाईव्ह पाहू शकता. यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घरी बसल्या देखील या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. 24 तास आपल्याला ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून दिसेल. एम स्पोर्ट्स या चॅनलवरती ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. तर माफ करा, जैन युवा शक्तीच्या चॅनलवरती ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. एम स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण देखील केले जाते. आता मात्र चांगला बॉल सिंगल हँडली खेळून काढला एक धावेसाठी. आता मात्र चांगला बॉल आहे, लेग ब्रेक. प्रथमेश 4 ओव्हरचा खेळ तर मला मध्ये पूर्ण होते. धावसंख्या ती फक्त 12. 24 बॉल मध्ये 12 धावा केल्यात. वेट वेट, अंपायर डिस्कस करतील आणि इथे मात्र कॉल दिला जाईल. विकेट विकेट, 1 रन आहे. सॉरी, 1 रन असं केलं ना पहिला. यावेळेस मात्र चांगली फिल्डिंग आहे, सिंगल वाजवली जाते. या बॉलवरती मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडू. इथे मात्र चांगली इथे मात्र सुरुवात केली जाते. याच्या आधीच्या बॉलवरती सिंगल लीक केली गेली. आता मात्र डॉट बॉल. सौरभ उपाध्याय आता बॉलिंगवर सज्ज होतोय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, स्वीप केलाय, फॉलिंग स्वीप. सिंगल धाव, 1D डिक्लेअर मध्ये जाईल बॉल. आता नवीन बॅटर प्रणव. कॅच सुटतोय. एक सोपा झेल होता, परंतु थोडासा वेग होता बॉलला, त्यामुळे इथं मात्र बॉल सुटला जातोय. आता मात्र धावसंख्या तुम्ही पोहोचते ती 15. 15 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 4.4 ओव्हर्स. यावेळेस मात्र चांगला फटका, एक देखना फटका, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. परंतु या फटक्यावरती दुर्दैव आहे, फक्त 1 धाव मिळेल. या 1 धावांची धावसंख्या, 1 ने पुढे धावसंख्या होते ती 16. 16 रन्स ऑन द बोर्ड. आता पुढचा बॉल सौरभच्या माध्यमातून.
यावेळेस मात्र जो बॉलरने पहिल्या षटकामध्ये फक्त एक धाव खर्च केली तो अविनाश उपाध्याय आता मात्र दुसरे षटक घेऊन सज्ज होतोय. पहिला बॉल डॉट मध्ये तिचा दुसरा बॉल. व्हॉट अँड डिलिव्हरी. बॅट्समनला बॉल समजत नाहीये. बॅट आणि बॉलचा संपर्क देखील रिप्लाय पाहू शकता आपण या बॉलचा. किती वळण घेतोय किती टर्न घेतोय बॉल. बॅट आणि बॉलचा संपर्क देखील होत नाहीये. व्हॉट अँड डिलिव्हरी अविनाशच्या माध्यमातून. पुढचा बॉल. यावेळेस मात्र पुन्हा डॉट पुन्हा वळण. 3 बॉल 3 डॉट. पुढचा बॉल अविनाश. आता मात्र आतल्या दिशेने 3 चेंडू बाहेर 4था आत. बॅट्समनच्या माइंडशी खेळतोय. पुढचा बॉल अविनाशचा. यावेळेस मात्र काय फिल्डिंग आहे. व्हॉट अन एफर्ट. आणि इथे मात्र धावबाद संध्या टीव्ही अंपायर कडे निर्णय दिला जातोय. एकदा अविनाशच्या एफर्ट साठी टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. काय फिल्डिंग आहे. वा. जर ही धावबाची संधी जर कन्वर्ट केली गेली तर 5 चेंडूवरती एकही धाव खर्च केली नाही आहे. 5ही बॉल डॉट पद्धतीचे. आता मात्र थर्ड अंपायरचा निर्णय पाहूया काय येतोय. टीव्ही अंपायर कडे दात मागितली गेली आहे पंचांनी. निर्णयाची प्रतीक्षा मात्र असणार आहे. इथे मात्र दोन्ही अंपायर्स इथे मात्र काय रे नॉट आउट. सिंगल धाव येते. नॉट आउट असेल. नॉट आउट. बॅट्समन आत पोहोचलाय. स्क्रीनवरती आपण पाहू शकता. तर अविनाशचा शेवटचा चेंडू. फक्त एक धाव अविनाशच्या ओव्हरमध्ये खर्च केली गेली आहे. ओव्हर संपते. फक्त 2 षटकांमध्ये 2 धावा खर्च केल्यात अविने. काय बॉलिंग आहे. बॅट्स आणि बॉलचा संपर्क देखील होऊन देत नाहीये. आता नवी पुढचा बॉल. आता मात्र चांगली सुरुवात मात्र पाहिजे. आता मात्र नवीन बॉलर सज्ज होते प्रवीण उपाध्याय. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे. कॅच सुटते. चांगला प्रयत्न रिषभच्या माध्यमातून परंतु झेल सुटला गेलाय. प्रयत्न चांगला आहे. पुढचा बॉल. यावेळेस देखील ड्राईव्हचा प्रयत्न परंतु पुन्हा डॉट बॉल येईल. गावबाग संघ या मॅच मध्ये पूर्ण 120% देतोय आपलं. या मॅच मध्ये थोडासा वरचं ठरतंय. पुन्हा पुढचा बॉल प्रवीणचा. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे परंतु सिंगल घेतली जाते. सिंगलने मात्र डिक्लेअर झोन मध्ये बॉल जाईल. आता मात्र प्रणव स्ट्राईक वरती येतोय. प्रणव खोत. यावेळेस मात्र चांगला फटका आहे परंतु इथे फिल्डर आहे. एक धाव इथे मात्र पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या अजून पोहोचेल ती 20-21. 6.5 षटकांचा खेळ पूर्ण धावता. शेवटचा चेंडू या
सिंगल सिंगल बॅट आहे. एक रन येते. 22 धावा आता मात्र धावफलकात लागतात. 7 षटकांचा खेळ पूर्ण होते. धावसंख्या 22. आता शेवटचं षटक. चला आवरून घ्या अंपायर्स. आता मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मनाच्या आतमध्ये. या इनिंग मधील शेवटचं षटक संभवता अभि येतोय बॉलिंग मार्गावरती. अभि जर्सी नंबर 77, जर्सी नंबर 77. अभि आता मात्र चांगला प्रयत्न होता. एक चांगला प्रयत्न केला परंतु बॉल सुटतोय तिथे. मात्र फिल्डर श्रेणिकच्या माध्यमातून चांगला प्रयत्न परंतु थोडासा इंचाने मात्र बॉल मागे राहिला व बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आता मात्र पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील आडव्या बॅटने फटका परंतु तिथे फिल्डिंग चांगली केली जाते. आता सिंगल का डबल. आता जी सिंगल ना सिंगल आता सिंगल. यावेळेस मात्र सुशांत पुन्हा पुन्हा मोठे फटके मारायचा प्रयत्न करतोय परंतु बॅटने बॉलचा संपर्क होत नाहीये. इथे मात्र आडव्या बॅटने आणि बॉल मैदानाच्या बाहेर. दुसरा चौकार या ओव्हर मधील. प्रॉपर टायमिंग बॅटच्या बरोबर मध्ये लागला चेंडू व साइड स्क्रीन वरती डायरेक्ट ब्लॅक बोर्डला चेंडू आदळतोय. चौकार येईल या सुशांतच्या बॅटमधून. आजच्या मॅच मधील पहिला चौकार. पुन्हा आडव्या बॅटने पुन्हा इथे मात्र मिसफील्ड होते आहे. एक धाव आणि दुसरा धावाचा प्रयत्न परंतु धाव बाद. विकेट येईल शेवटच्या बॉलवरती. श्रेणिकच्या माध्यमातून एक चांगला थ्रो, चांगली फेकी आणि मात्र विकेट. आता मात्र धावसंख्या करावी होती जिंका 26. हा सामना जिंकण्यासाठी धावा कराव्या लागतील त्या 34. 48 बॉलमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. यानंतरचा सामना गुलमोहर जायंट्स वर्सेस नेमिनाथ नगर वॉरियर्स. गुलमोहर जायंट्स आणि नेमिनाथ नगर वॉरियर्स दोन्ही कॅप्टन्सना विनंती आहे की त्यांनी टॉससाठी स्टेजवर यायचं आहे.
तर आता मात्र उर्वरित 34 धावांचा पाठलागाला सुरुवात होते आहे. पहिलं षटक संयम टू श्रेणिक आणि अभि ही सलामी जोडी मैदानात सज्ज होते आहे. यावेळेस मात्र बॅकफूट पंच, बॉल जाईल सिंगलच्या दिशेने, बॉल पडी केला गेलाय आउट ऑफ द स्टेडियम. आता मात्र हा सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 34 धावांची आवश्यकता आहे. 48 चेंडू मध्ये फक्त 34 धावा, 34 धावा 48 चेंडू. तो मात्र पुढचा बॉल सज्ज होतो तो संयम. यावेळेस देखील एक चांगला बॉल लेट कट करायचा प्रयत्न, परंतु बॅटने बॉलचा संपर्क होत नाही. डॉट बॉल येतोय. या डॉटने मात्र सुरुवात होते आहे, एक चांगल्या ओव्हरची सुरुवात इथे मात्र हाताळली जाते. आता मात्र पुन्हा डॉट. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते अमितच्या माध्यमातून. आता मात्र शॉर्ट आर्म जॅम, कॅच सुटतोय, एक कॅच सुटला आणि इथे मात्र सिंगल धाव मिळते. सिंगल धावेवरती मात्र आता समाधान मानावं लागेल. आता मात्र आउट ऑफ स्टेडियम मारून श्रेणिक आउट होतोय. कोणतीही गरज नव्हती हा फटका मारायची. धावसंख्या मात्र कमी आहे, परंतु श्रेणिक मोठा फटका मारायचा प्रयत्नामध्ये बाद होऊन तंबूत परततोय. श्रेणिक बॅक टू द पॅव्हेलियन. आता मला नवीन बॅटर मॅच आतमध्ये जातोय. जर्सी नंबर 8 सत्यम. जे आपले जे कमिटी मेंबर्स जे कोण तिथे असेल ते मात्र थोडासा बॉल वरती अडकलाय. थोडस प्रेक्षकांनी सहकार्य करायचं आहे. चला अजून जे कोणी जेवणाचा आस्वाद राहिलेत, खेळाडू लेडीज जेंट्स व किड्स जे कोणी अजून राहिलंय त्यांनी मात्र फूडचा इथे मात्र फूड कोर्ट 10 वाजता बंद होईल. 10 o'clockला इथे मात्र बंद होईल. 10 वाजता फूड कोर्ट बंद होईल, त्याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. अजून फक्त 10 मिनिटं बाकी आहेत. जे मैदानावरती जे 2 संघ खेळतात त्यांना मात्र सूट असणार आहे, कारण या 2 संघांची मात्र सामना सुरू आहे. ते दुसरा द्या असं दुसरा द्या. तो बॉल आल्यानंतर घ्या. आता फक्त 5 बॉल आहेत, नवीन बॉल घ्यायला लागणार. आता मात्र पुढचा बॉल संयमचा सामना करेल तो. आता मात्र चांगला फटका, वेगवान फटका, धावबाची संधी होती परंतु संधी हुकते आहे. समेशच्या हातामधून मात्र आता थोडीशी चूक होते, परंतु षटक संपते. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण. धावसंख्या फक्त 3, एक गडी बाद 3. आफ्टर 1 ओव्हर स्कोर इज ऑन 3 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र फक्त 31 धावांची आवश्यकता आहे. 31 धावा.
चला चला अंपायर्स लवकर लवकर आवरून घ्या सामना. अजूनही आपल्या 2 सामने बाकी आहेत. तर आपण ग्राउंडवरती जो पिंक रंगाच्या जर्सीमध्ये जो संघ पाहतोय तो संघ व्हायलेट कलर मध्ये जो संघ पाहतोय जांभळा जांभळा रंगाचा जो संघ घालून जो संघ मध्ये खेळतोय जांभळ्या रंगाचे टी शर्ट घालून जो संघ आपण पाहतोय तो बाहेर बाहेर आणि बाहेर. ही देखील विकेट. अभि आता विकेट होतो बॅक टू द पॅव्हेलियन. अभि बाजून तंबूत परतेल. आता मात्र पार्श्वनाथ पलटणच्या खात्यामध्ये एक मोठी विकेट जाते आहे. जांभळ्या रंगाचा शर्ट प्रदान करून जो संघ खेळतोय तो पार्श्वनाथ पलटण व जो आकाशी रंगाचा शर्ट आहे तो संघ आहे गाव भाग सांगली. या 2 संघांमध्ये ही तुल्यबळ लढत आता पाहायला मिळते. आता मात्र नवीन बॅटर मॅनेजर आतमध्ये आवी उपाध्याय. आवी उपाध्याय चला मी सर्वांना विनंती करतो ब्लॅकबोर्डच्या साईडला जे प्रेक्षक आहेत आपण बसून घ्या मित्रांनो. लेडीज गॅलरी जे उभे आहेत लेडीज गॅलरी जे उभे आहेत ना ब्लॅकबोर्डच्या साईडला आपण बसून घ्या. आता मात्र चांगला फटका म्हणून फिल्डर असेल संयम. आता मात्र 1.5 षटकाचा खेळ पूर्ण धावसंख्या ती फक्त 6. शेवटचा बॉल या षटकामधील सज्ज होतोय. आता मात्र चांगला फटका खेळलाय सिंगल साठी. सिंगल येईल आणि षटक संपते. या षटकांना धावसंख्या होती ती 7 धावा. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. धावसंख्या ती 7. जर गावबाग संघाने 24 बॉल मध्ये 27 धावा केल्या तर त्यांना एक बोनस गुण दिला जाईल. 24 बॉल मध्ये 27 धावा जर केल्या गेल्या तर एक बोनस गुण गावबागच्या खात्यामध्ये जाईल. तर जिंकण्यासाठी 36 बॉल मध्ये 27 धावा. तर आता पुढचा बॉल नवीन बॉलर प्रणव. आता मात्र पुन्हा सिंगल केली जाते आहे. या सिंगल स्ट्राइक चेंज होईल. स्ट्राइक रोटेट होईल. स्ट्राइक वरती आता नवीन बॅट्समन येतोय सत्यम वाडकर. आता मात्र डॉट बॉल हाताळला जातोय.
तर आता मात्र 32 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. प्रणवचा आता पुढचा बॉल सज्ज होतो, शेवटचा बॉल या प्रणवच्या माध्यमातून. डॉट बॉल आणि डॉट बॉल येईल आणि षटक संपते. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण धावसंख्या होती ती फक्त आणि फक्त 10. तर आता मात्र संघाचं चौथं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन संभवता संयम येतोय. समेत येतोय. समेतचा सामना करेल तो अवी उपाध्याय. यावेळेस मात्र एक संधी होती झेल बाद करण्याची, परंतु संधी हुकते आहे, संधी सुटली जाते आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र डॉट बॉल येईल. सत्यम वाडकर, अवी उपाध्याय. पुढचा बॉल यावेळेस मात्र पुन्हा डॉट. अमितच्या मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. जर्सी नंबर 9 अमित. आता मात्र धावबाची अपील केली जाते. नॉट आउट. चौथा बॉल डॉट. 3.4 षटकांचा खेळ मध्ये मैदानाच्या हातामध्ये पूर्ण होते. धावसंख्येची फक्त 11 धावा, 2 गडी बाद 11. 2 विकेट्स डाऊन आहे तो मात्र गावबाग संघ. पुन्हा डॉट. 5वा बॉल डॉट येतोय आता या षटकामधील. काय बॉलिंग आहे, सम्मेच्या माध्यमातून एक चांगली बॉलिंग पाहायला मिळते. वा. शेवटचा बॉल देखील डॉट आणि सिंगल धाव या ओव्हर मध्ये येते. तर सिंगलने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11. आता मात्र 24 बॉल मध्ये 23 धावा, 23 रन्स, 24 बॉल. आता मात्र मॅच बॉल टू बॉल येऊन राहिली आहे. एक वेळेस 48 चेंडू मध्ये फक्त 34 धावांची आवश्यकता होती. तो सामना मात्र आता 24 बॉल मध्ये 23 येऊन राहिलाय. फक्त 11 धावा केल्यात मागील 4 षटकामध्ये. आता मात्र पुन्हा डॉट. लगतचा 6वा बॉल निर्धाव. डॉट चेंडू, सलग 6वा डॉट. पुढचा बॉल यावेळेस मात्र लेगस्टम्पच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. वाईटने धावसंख्या 1 ने वाढेल. वन बाउन्स देखील घोषित केला गेला आहे पंचांनी. पुन्हा लेगस्टम्पच्या बाहेर. पुन्हा पंचांचा वाईटचा इशारा. पुन्हा अंपायर्सना हात वरती करावे लागतायत. आता मात्र डॉट बॉल पुन्हा एकदा येतोय.
गुड स्टॉप. चांगली धाव इथे वाचवली जाते अमितच्या माध्यमातून. एक रन मात्र वाचवली गेली. आता मात्र सलग 8वा बॉल डॉट येतोय. 2 अतिरिक्त धावा आल्या आहेत वाईट स्वरूपाच्या, परंतु बॅटमधून अजून मध्ये एकही धाव आली नाही 8 बॉल मध्ये मागील. आता मात्र बॅटमधून सिंगल येईल. 9 बॉलच्या कालावधीनंतर 9व्या बॉलवरती बॅटमधून सिंगल आली गेली आहे. आता मात्र धावसंख्या होते ती 14. आता मात्र 20 बॉल आणि 20 रन. डॉट बॉल. आता मात्र बॉलच्या पुढे एक धाव जातीये. 19 बॉल 20 रन. आता मात्र पुन्हा डॉट. ओव्हर संपते. आता मात्र 18 बॉल 20 रन. ही मॅच जिंकण्यासाठी नक्कीच काय मॅच होते आहे. एकदा जर ही मॅच आवडली असेल तर एकदा टाळ्या होऊन जातील मित्रांनो. या मॅच साठी टाळ्या व्हायला पाहिजेत. तेव्हा नक्कीच काय मॅच आहे. तर मात्र 18 बॉल आणि 20 धावा. 20 धावा 18 बॉल. व्हॉट अ मॅच. लो स्कोरिंग सामना. एक चांगली फाईट पाहायला मिळते पार्श्वनाथ पलटन्स या संघाकडून. गावबाग संघाला एक तगडा महामुकाबला दिला जातोय. मात्र पुढचा बॉलर सम्मेत येते पुन्हा एकदा. सम्मेत ज्याने मागील ओव्हर मध्ये फक्त एक धाव दिली तो सम्मेत. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. पुढचा बॉल. डॉट बॉल. पुन्हा डॉट. ते मात्र मॅच मात्र आता लांब जातीये असं दिसतंय. आता मात्र सिंगल घेतली जाईल आणि या सिंगलच्या माध्यमातून मात्र आता धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 16. आता मात्र 14 बॉल आणि 18 धावा. 18 धावा 14 बॉल. 4 धावांचा आता मात्र फरक पडतोय. आता मात्र डॉट डॉट आणि डॉट येईल. आता मात्र 13 बॉल आणि 18 धावा. 18 धावा 13 बॉल. शेवटचा चेंडू सध्या समेतच्या बॉल ओव्हर मधील. डॉट बॉल. सांगता होते ओव्हरची. आता मात्र शेवटची 2 षटके बाकी आणि मॅच जिंकायसाठी 18 धावा. प्रत्येक षटकामागे 9 धावांची धावगती हवी. आता मात्र नवीन बॉलर येतोय. न्यू बॉलर बॉलिंग एंड वरती पृथ्वीराज. आता मात्र चांगला बॉल आहे. सिंगल धाव इथे घेतली जाते. या सिंगलने मात्र धाव फरकामध्ये 1 ने वाढ होईल. धावसंख्या होते ती 18. आता मात्र 10 बॉल आणि 16 रनची आवश्यकता. सिंगल. तर मात्र आता मात्र पुढचा बॉल. आता मात्र चांगल्या पद्धतीने बॉल अडवला गेलाय.
सिंगल धाव, या सिंगलने मात्र आता धावसंख्या अजून पोहोचेल ती 20. अजून 14 धावा. आता मात्र चांगला फटका आहे अलॉंग द कार्पेट, चौकार येईल. आता मात्र टाळ्यांचा कडकडाट, एक चांगला स्ट्रोक, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. बॉल जाईल सीमा रेषेच्या पलीकडे, प्रॉपर कोपऱ्यामध्ये बॉल पाठवला गेलाय. आता मात्र 7 बॉल आणि 10 रन, 10 रन 7 बॉल, शेवटचा बॉल या ओव्हर मधील. पुन्हा मोठा फटका मारायचा प्रयत्न, डॉट बॉल, षटक संपतंय. आता मात्र 6 बॉल आणि 10 रन, 10 रन 6 बॉल. आता मात्र एक सिक्सर, एक चौकार, एक विकेट. प्रत्येक डॉट बॉल या सामन्यामध्ये चित्र बदलू शकतो. आता मात्र आवीवरती पूर्ण सामना आता झोकून दिला गेलाय. तर मात्र 6 बॉल आणि 10 रनची आवश्यकता आहे. तर आता शेवटची ओव्हर, अभिषेक पाटील शेवटचं षटक घेऊन एक निर्णायक, एक महत्वाची ओव्हर अभिषेकच्या हातामध्ये सोपवलाय बॉल. 6 बॉल मध्ये 10 रन करायचे आहेत. अविनाश स्ट्राईक वरती आहे, नॉन स्ट्राईक वरती सत्यमने मात्र 21 बॉल खेळलेत व धावा केल्यात त्या 11. अविनाशने 14 बॉल 9. आता मात्र चांगला फटका आहे, सिंगल धावेसाठी घेतला जाईल. टीव्ही अंपायर कडे निर्णय सोपवला गेला आहे. टीव्ही अंपायर, थर्ड अंपायरचा कॉल आहे. जर हा नॉट आउट विकेट आली तर मात्र या बॉलवरती 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी होतील. या बॉलवरती जर नॉट आउट आला तर 2 धावा, विकेट आली तर 1 धाव. टीव्ही अंपायरचा निर्णय आपण पाहूया काय येतोय तो. टीव्ही अंपायरकडे निर्णय सोपवला गेलाय. निर्णयाची प्रतीक्षा मात्र इथे केली जाते. टीव्ही अंपायरकडे मात्र आता दात मागितली गेली आहे. तो निर्णयाची प्रतीक्षा आपण सर्वजण करतोय. अंपायर्स देखील चेक करतायत. अगदी थोड्या कालावधीमध्ये निर्णय येईल. थोडासा क्लोज कॉल आहे, त्यामुळे व्हेरिफिकेशन केले जाते. अतिशय महत्त्वाचा सामना सुरू आहे. पंच 2 धावा आताच्या या बॉलवरती 2 धावा घेतल्या गेल्यात. नॉट आउट निर्णय आलाय. तर आता मात्र 5 बॉल आणि 8 रन, 8 रन 5 बॉल. पुढचा बॉल, आता मात्र चांगला फटका आहे, पॉवरफुल, सक्सेसफुल आणि ब्युटिफुल. आता मात्र बाद होतोय तो सत्यम, बाद होतोय. थोडासा आवी डगमगला, नॉन स्ट्राईक वरती पडला गेला, त्यामुळे आता मात्र सत्यमची विकेट जाते. सत्यम विकेटून तमूत पडतोय. नवीन बॅटर
तर आता सौरभ येते, सौरभ उपाध्ये, अविनाश उपाध्ये. तर आता पुढचा बॉल, डॉट बॉल. डॉट बॉलने मात्र आता मॅच मध्ये रोमांच आला. आता मात्र 7 धावा 3 बॉल. आता मात्र सिंगल किटी जाते. आता मात्र 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल मध्ये 6 धावा. 2 बॉल मध्ये एक सिक्सरची आवश्यकता. एक सिक्सर किंवा एक चौकार. 2 बॉल 6 रन. 6 रन 2 बॉल. अतिशय महत्वाचा बॉल इथे मात्र आता हाताळतोय अभिषेक. आता मात्र 2 बॉल मध्ये 6 रनची आवश्यकता आहे. चांगला फटका, सिक्सर आणि मॅच जिंकली जाते. अविनाशच्या बॅट मधून हा सिक्सर येतोय. व्हॉट अ मॅच. काय मॅच आहे आणि काय फटका आहे. एकदा या सामन्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्या नक्कीच वाजल्या गेल्या पाहिजेत अविनाश साठी. टाळ्या थांबता का म्हणत. काय प्लेअर आहे, काय खेळाडू आहे. वाह, 100% इथे मात्र आपल्या संघासाठी व्हॉट अ मॅच. अविनाश उपाध्ये या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, सामनावीर. चला अविनाश, आपण मंचावरती चला. अविनाशला घेऊन मंचावरती जा, स्टेजवरती. व्हॉट अ मॅच. काय मॅच काढली अविने. चला स्टेजवरती जा अविनाश, स्टेजवरती. अविनाशच्या माध्यमातून मात्र ही जो सामना आपण पाहिला तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होते अवि उपाध्ये. नक्कीच मॅन ऑफ द मॅच त्याला दिली जाते. आता मात्र काय सामना झाला मॅडम, डोळ्याचं पारणं फेटणारा सामना. नक्कीच सर्वजण इथे मात्र टाळ्यांची दाद देतात अविला. व्हॉट अ मॅच. तर काय मॅच झाली. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अवि उपाध्ये. हा ओके 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 थँक्यू. तर पुढचा मॅच जे आहे ते दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू इथे या, माझ्याकडे या. एक्स्ट्रा खेळाडू दोन्ही संघाचे एक्स्ट्रा खेळाडू आलेत का. ओके ओके आला. नेमिनाथ नगरचा एक्स्ट्रा खेळाडू या, माझ्याकडे या. नेमिनाथ नगर, पुढील सामना सुरू करा. हां, अंपायर्सना विनंती आहे, पुढील सामना ताबडतोब सुरू करा. सध्या सामन्याचा मात्र मॅच नंबर 11 मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. डगआउट जवळ इतरांना विनंती आहे, गर्दी करू नका. डगआउटची गर्दी खाली करा. डगआउट खाली करा. सध्या ग्राउंड मध्ये मैदान मोकळं करा, ग्राउंड खाली करा. आपण सर्वजण पुढचा पुढील सामना ताबडतोब सुरू करा. चला आता मात्र वेळेची मर्यादा आपण ओलांडली गेल्या. मायक्रोफोन यानंतर मात्र बंद होईल. तुमचा एक्स्ट्रा खेळाडू द्या पाठवून. हा चला मैदान खाली करा. गावबाग चला मैदानाच्या बाहेर या. आपण पुढचा सामना सुरू होते मैदानामध्ये. व्हॉल्यूम थोडा कमी करा. म्युझिक साऊंड बंदच आहे. साऊंड हे माईक हा बंद करतो. माईक आता साऊंड 50% कमी करा. ठीक आहे. आवाज कमी करायला. डीजे कमी करा. आवाज कमी करा 50%. सामना सुरू करा. अंपायर्सना विनंती आहे. गुलमोहर बॅट्समन पाठवा. हॅलो, चला गुलमोहर संघ आपले बॅट्समन पाठवून द्या.
किट आपलं एक्स्ट्रा खेळाडू पाठवला का माझ्याकडे? कोण आहे एक्स्ट्रा? नेहमीच एक्स्ट्रा कोण आहे? माझं नाव सांगा फक्त बस, किंवा मला पाठवून पण द्या इथे. आलाय का अक्षय? आलाय का अक्षय? गुलमोरचा आहे यांचा, तुमचा गुलमोर सूरज आहे यांचा, यांचा पाहिजे. आला आला अक्षय आला. चला बॉल दिलाय मला, बॉल दिलाय. पारस यड्रावे